नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर मनोज पाटील, अलिव्हरॉन ऑर्गॅनिक. आज आपण खटावमध्ये एका द्राक्ष बागेच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया या ठिकाणी अलिव्हरॉन ऑर्गॅनिकच्या जर्मन टेक्नॉलॉजीचा त्यांना कसा अनुभव आला ते. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शिवानंद पाटील. हां. राहणार खटाव, तालुका मुरुड, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 8830 42 97 14. अच्छा साहेब, किती एकर बाग आहे तुमची? आमची आता ही 1 एकर आहे. हां. 2 एकर होती, 1 एकर काढली, 1 एकर राखली. अच्छा 2 एकरमध्ये 1 एकर काढली बाग. हो. का काढली बरं? ती दरवर्षी ॲव्हरेज निघेना, हां. फेल चाललं. ते मुळांचा जरा प्रॉब्लेम आहे, डॉरेज फॉल्टमध्ये. बरं. त्यामुळे ही पण काढायचा निर्णय होता. पण ह्या वर्षी जरा ऑर्गॅनिकचं वापरल्यामुळं हां. राखली ही बघायला ट्राय. गेल्या वर्षी एक प्लॉट काढला होता. गेल्या वर्षी आपण बघू शकतो हा प्लॉट. तर हा प्लॉट गेल्या वर्षी काढलेला प्लॉट आहे. काढून या ठिकाणी वांग्याचं एक पीक घेतलं होतं, बरोबर? हां. आणि हा पण प्लॉट काढायचा होता, पण गेल्या वर्षी तुम्ही अलिव्हरॉन ऑर्गॅनिकची टेक्नॉलॉजी वापरली. खरड छाटणीला काय वापरलं होतं? खड चटणीला पहिला फंगो घालून घेतलं. फंगो प्लस जमिनीतनं. हां, जीवाणू जे आहे ती बुरशीनाशकसाठी. बुरशीनाशकसाठी. हां. आणि सॉइलमेटची आळवणी घेतली. सॉइलमेटची स्लरी करून घेतला होता ना मी. स्लरी करून प्रत्येक बटनाखाली 250 मिली ओतलेलं मी. 200 लिटर पाण्यामध्ये दूध गोमूत्र घालून 24 तास भिजवून ड्रिपला सोडला होता. नाही, आळवणी घातली ती. आळवणी ड्रिप खाली आळवून दिली होती. हां. अच्छा. आणि नंतर स्प्रेमधनं युरेसिलमधनं रिबस्टर. हां. आणि 60 मधनं कॅल्शिबो. हां. असं दोन स्प्रे दिले ते. हां. तेवढ्यावर मग फळ चटणीलाच वापरलेलं परत. अच्छा, म्हणजे खरड छाटणीला फक्त फंगो प्लस सॉइलमेट खालनं हां. आणि रिबुस्टर कॅल्शिबो वरनं स्प्रेला वरनं spray. फ्लॉवरिंगच्या ह्याच्या टायमाला पहिला शेंडा मारून दुसरं ज्यावेळेला सपकिन तयार होते त्यावेळेला. त्यावेळेला. आणि फळ चाटणीला मग काय काय केलं? फळ चटणीला घड व्यवस्थित दिसताना मग परत माल लोड वाटायला थोडा दरवर्षी. म्हणजे ते केल्यामुळं तुम्हाला घडं चांगली पडली. घड चांगली पडली. ओके. जे गेल्या दरवर्षी माल निघत होता, हां. यावर्षी घडं चांगली पडली. घडी चांगली बरं, पडली. गेल्या वर्षी टेम्परेचर जादा होतं, होय. त्यामुळं आपल्या भागामध्ये मिरज पूर्व भागामध्ये किंवा सगळीकडंच घडच पडली नव्हती बागासनी नाही, आपलं ते 2024-25ला, हां. बरोबर? मग तुमच्या बागेमध्ये बरोबर उलटं झालं. दरवर्षी पडत नव्हती, पण गेल्या वर्षी पडली. 2024-25ला माल चांगला लागला. चांगला आहे. हां, टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं. हो. रिबुस्टरची कमाली. हां. आणि फळ चाटणीला काय काय वापरलं? फळ चटणीला घड परोपर्यंत काय एवढं व्यवस्था केलं नव्हतं. घड पडल्यानंतर शेंडा वाढत नाही आमच्यात, मेन प्रॉब्लेम. बर. कॅनोपी होत नाही. बर. त्यासाठी पहिला 20-22व्या दिवशी सॉल्मेटची आळवणी करून घेतली परत. अच्छा. जरा शेंड्याला फरक पडला. वरनं सुप्रिमो आणि कॅल्शिबोचा स्प्रे दिला. हां. कॅनोपी जवळजवळ आली. हां. जर वर्षीपेक्षा जास्त झाली. हां. परत मग माल मोठा झाल्यानंतर रिबुस्टर आणि सॉल्मेटची परत एक आळवणी घेतली. जमीनमधनं परत एकदा सोडलं. परत एकदा आळवणी घेतली. साधारणपणे किती वेळा दिवस सोडलं होतं ते? ते मनी सेटिंग झाल्यानंतर 50-52. 50-52 दिवस. हां. मग अर्धा लिटर खालनं दिलं होतं आणि हां. अर्धा लिटर स्प्रे मधनं दिलं. अच्छा, वरनं स्प्रे पण रिबुस्टरचा घेतला होता. रिबुस्टरचा घेतला. हां. तेवढ्यावरच माल आमचा शेवटपर्यंत मम्मी झाला नाही. हां. वजनदार माल निघाला. माल कसा होता? माल 1 नंबर झाला यावर्षी. बर. 10 ते 12 टन माल निघाला. दरवर्षी 7-8 टन 7-8 टन एवढंच निघत होतं. हो. शेवटला अनेक 50 झाड व्यापाऱ्यांनी नेलं नव्हतं. हां. एक 20 दिवस माल तसं पडला. 20-30-25 दिवस. शेवटी आम्ही बेदाण्याला कातरून टाकलं, त्याचे पैसे दिले होते त्यांना. हां. ते पण माल मम्मी झाला ना, हाय तसंच राहिला शेवटपर्यंत. बेस्ट. तुम्ही 3 वेळा सांगितलेलं, 90 दिवसाला एकदा 110ला एकदा हां. सॉल्मेट आणि रिबस्ट वापरायला. हां. मी 2च वेळा वापरलेलं, तेवढ्यात मला रिझल्ट वाटलं. ओके. आता परत वापरताना यावर्षी पूर्ण शेड्यूल वापरणार. अच्छा. म्हणजे द्राक्ष बागेला एकंदरीत अलिव्हरॉन ऑर्गॅनिकच्या प्रोडक्टचा अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे. हो, आलेला. ओके. म्हणजे दरवर्षी बघितलं तर तुम्ही लोक बागा काढाल ती. तुम्ही सुद्धा एक प्लॉट काढला होता. पण ही टेक्नॉलॉजी हे पण काढायची होती. हो. पण ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं 12 टन माल गेल्या वर्षी निघालाय. हो. आणि गेल्या वर्षी सगळ्यात लोकांचा प्रॉब्लेम काय होता, तर लोक म्हणत होती माझा 2000 फीट निघणार, पण निघणार 1200 फीट. ॲव्हरेज घटत होतं. माल दिसत होता, पण ॲव्हरेज वजन येत नव्हतं. हो. तर तुम्हाला कसा अनुभव आला? आमचा काय माल घटला नाही. बर. म्हणजे एवढं धरलेलं दरवर्षी आम्हाला 7-8 टनाच्या वर कधी गेलोच नाही. हां. माल पडणार नाही. हां. म्हणजे ह्याच्यात जाणार ते जाणार. हां. या वर्षी चांगला आला. 12 टनापर्यंत माल निघाला. आणि त्याच्या अगोदर 1-2 वर्ष बागा पण फेल गेली ना तुमची? होय. ओके. आणि 2 वर्ष झालं शेणखत नाही महत्वाचं खाली. हां. दरवर्षी सगळेजण घालतात. हां. आम्ही बाग पैकीनं काढायचं म्हणून शेणखत घातलं नाही. हां. ह्या वर्षी घालून घेतलं शेणखत. पैसे झाल्यावर. पैसे झाले. माल कसा दिला?
आता ते 200 रुपयानं दिलता. अच्छा अच्छा, अतिशय चांगलं, अतिशय छान. आणि आता खड चटणीला करताना पण लोक फॉस्फरिक ऍसिड सोडा, युरिया सोडा, हां फ्रूट सोडा. हां मी काही सोडलं नाही. डायरेक्ट केनालचं पाणी आलं तर फुल पाणी सोडून छाटणी मारून घेतल्या. हां. एवढ्यावर आले. आता सॉल्व्हेटची हळवणी घालणार. म्हणजे आपण बघू शकतो गेल्या वर्षी जी टेक्नॉलॉजी वापरली होती खरड छाटणीला आणि फळ छाटणीला, तेवढ्यावरतीच बाग आज सपकीनला आल्या. म्हणजे एक शेंडा मारून घेतलाय आणि आता तुम्ही बघताय की सपकीन फुटायला चालू झाले आता. बघा म्हणजे जे अलिव्हरांचे सर्वेसर्वा आदरणीय बागवान साहेब सांगतात की ही टेक्नॉलॉजी फक्त पिकासाठी नाही मातीसाठी काम करते, तरी तो बघू शकतो आपण खरोखर मातीवरती इतकं चांगलं काम ह्या टेक्नॉलॉजीने केलं आहे की ज्याच्यामुळं ह्या वर्षी कुठलंही अजूनपर्यंत खत नाही घातलं ना, नाही नाही. तरीसुद्धा अतिशय चांगला डेव्हलप झाला आहे प्लॉट. ओके. तर बाकी आमच्या सर्व बागायतदार शेतकऱ्यांना काय सांगाल? वापरा. त्यांना इच्छा आहे 4 पेटी 5 पेटी. हां. मम्मीचा प्रॉब्लेम आहे. हां. ते सॉल्व्हेटचे रसायनला कसं पण आम्ही 4 पोती रसायन घालायला तर 7-8 हजार रुपये जातात. हां. त्या निम्म्या किमतीत ती येईल. ओके ती वापरून बघा. फक्त कष्ट आहे, आळवणी करा, हे करा, ती लोक करत नाहीत. ओके 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 ते केलं पाहिजे. केलं पाहिजे. ओके. तर तुम्हाला जो आलेला अनुभव आहे आमच्या सर्व शेतकरी मित्रांशी कथन केल्याबद्दल अलिव्हरा ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो सर. धन्यवाद. धन्यवाद.